संत गजानन महाराजांच्या पालखीत खामगाव ते शेगाव दरम्यान लाखो भाविक सहभागी। मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून पालखीचं स्वागत, फुलं आणि पुष्पांची उधळण। श्री संत गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही शेगाव येथे पोहोचतीये। खामगाव येथे मुक्कामानंतर आज पहाटे पालखीचं प्रस्थान झालं। खामगाव ते शेगाव दरम्यान या पायी दिंडीत दरवर्षीच लाखो भाविक सहभागी होत असतात। या मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत करण्यात येतं। संपूर्ण मार्गावर भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं। थोड्या वेळात पालखी शेगाव मध्ये दाखल होणार आहे। नगर प्रदक्षिणा करत पालखी विसावणार आहे। दरवर्षी आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे। दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही, बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात। गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतोय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे। मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या, महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक असाच वाढेल। मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो। गजानन महाराजांकडे काही साकडा घातलाय का? निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे, तो चांगला राहू दे। या महाराष्ट्रावर कोणतेही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू दे।